अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजला देण्यात आला। मात्र हा ठेका गैरपद्धतीने देण्यात आला असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी स्वाती इंडस्ट्रीजचं काम बंद करण्याची मागणी करत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। अकोलेकरांवर 100 रुपयामागे 92 रुपये महापालिकेला प्राप्त होतात। उरलेले 8 रुपये हे एका खाजगी कंपनीला चालले आहे। त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। हे आंदोलन सुरू करताना आम्ही टप्प्याटप्प्याने केलं आहे। आम्ही अकोलेकरांच्या 1 लाख सह्या पहिले आयुक्तांना पोचवल्या, त्यानंतर मुंबईला आझाद मैदानावर 5 दिवसाचं उपोषण केलं। या सर्व गोष्टींमुळे परिणाम न झाल्याने आजपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहे आणि मी स्वतः अन्नत्याग आंदोलन आज सुरू करत आहे। यासोबत विविध प्रकारच्या 8 मागण्या आहेत। कोविड काळातली पाणीपट्टी माफ करावी, गुंठेवारीची खरेदी जे बंद आहे किंवा गुंठेवारीचे जे टॅक्स लागतो आहे तो माफ करावा। त्यासोबत इथून एक मोठी पाईपलाईन गेली आहे 350 मिलीमीटरची, ती पाईपलाईन जठारपेठवाल्यांना उमरीवाल्यांना उपयोगात आणावी हा दृष्टिकोन आहे। अशा विविध प्रकारच्या 8 मागण्यासाठी आम्ही आज अन्नत्याग आंदोलन सुरू करतो आहे। मी आयुक्तांना 1 महिन्यापूर्वी सूचना दिली होती, त्या पण त्यांच्याकडून अजून प्रतिसाद आला नाही आहे। त्यामुळे आजपासून मी अन्नत्याग आंदोलन सुरू करतो आहे। आज आमचे परममित्र श्री निलेश देव यांनी आपल्या अकोलेकरांच्या भल्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे इथे जठारपेठ चौकात, आणि त्यांना उत्स्फूर्त पाठिंबासुद्धा मिळतो आहे। कारण हे जे आंदोलन आहे हे त्यांचं स्वतःच्या खाजगी स्वरूपाचं नसून हे अकोलेकरांच्या भल्यासाठी केलेलं आंदोलन आहे। आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी जठारपेठ चौकात येऊन यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो।